नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार गृहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता काव्याच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी सगळेजण तयार होऊन पुढील कार्यक्रमासाठी गुरुजी येण्याची वाट बघत असलेले असतात. तेवढ्यात लगेच गुरुजी तिथे येतात. तेव्हा सगळ्यात अगोदर मानिनी काकू गुरुजींना काव्याची कुंडली पाहायला सांगतात. तेव्हा मात्र गुरुजी तिची कुंडली पाहतात आणि अचानक गंभीर होऊन जातात. हे पाहून मानिनी काकू म्हणतात की काय झालं गुरुजी, काव्याची डिलिव्हरी सुखरूप तर पार पडेल ना, म्हणजे तसं काही संकेत दिलत का तुम्हाला? तेव्हा आता गुरुजी म्हणतात, हो, मला आता हे स्पष्ट संकेत दिसत आहे की काव्याला तिच्या बाळाच्या जन्माआधीच तुमच्या घरामध्ये दडलेलं एक खूप मोठं सत्याला सामोरं जावं लागणार आहे आणि आता हे सत्य काव्याच्या समोर येताच तिला आणि तिच्या बाळाला वाचवण्यासाठी अनेक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. तर आता मात्र गुरुजींनी असं भाकीत करताच काव्य लगेच गुरुजींकडे घाबरून पाहते आणि विचारते की गुरुजी, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे कसले संकेत देत आहेत तुम्ही? तेव्हा आता गुरुजी काव्याला म्हणतात की वेळ आल्यावर तुला सगळं कळेल काव्य, आणि तो दिवस आता फार दूर नाही आहे. पण काळजी करू नकोस काव्याला, कारण काव्य, मला आता असं स्पष्ट संकेत दिसत आहे की तू तुझ्या मातृत्वाच्या अग्निपरीक्षेमध्ये नक्कीच पास होशील आणि तुमच्या घरामध्ये बाळाचे येणारे तुमचे पुढील आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव काव्य, तुझ्या घरातील ज्या व्यक्तीवर तुझा सर्वाधिक जास्त विश्वास ठेवतस ना, त्याच व्यक्तीमुळे तुला या कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. तर असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.